तुमच्या मुलीला बाबाराव खोताने पळवलं असा तुमचा आरोप आहे, याला पुरावा काय? अहो, एवढ्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीवर तुम्ही आरोप करताय? जरा विचार करून तरी बोला. विचार काय करायचाय? अख्ख्या गावाला माहितीये त्यांच्या मनात आमच्याविषयी वैर आहे. आमचं वाईटच झालेलं त्यांना हवंय. साहेब, माझ्या मुलाला ऋषीला त्यांनीच गायब केलं होतं. तुमचा मुलगा तर स्वतःहून परत आला ना, आणि तुमचा आरोप असेल ते बाबाराव खोताने त्याला किडनॅप केलं होतं, तर मग त्याच वेळी का तक्रार नाही केली? साहेब, आता ते जाऊ द्यात ना. आता माझ्या मुलीचा प्रश्न आहे. प्रश्न पुराव्याचा आहे, आणि पुरावा असल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, कळलं? ही असली उत्तरं देऊन तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत. कायद्याचं बोलतोय मी. कायदा म्हणजे श्रीमंत आणि मोठ्या माणसांसाठी वेगळा कायदा आहे का? बाबाराव खोत वाईट माणूस आहे साहेब. पुरावा काय? त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला तुला संपवीन म्हणून. पुरावा? इथं माझी मुलगी गायब आहे, माझा जीव जायची वेळ आली आणि तुम्हाला पुरावाच हवाय? तुम्हाला पुरावा हवाय ना? मला न्याय मिळायला पाहिजे साहेब. जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलीला शोधत नाही ना, आणि त्या बाबारावांना अटक नाही ना, माझा ऐका, तू कॅन बाजूला ठेवा. तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मी स्वतःला जाळून घेईन साहेब. कॅन सोडा, कॅन सोडा. ठीक आहे, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. शांत व्हा. तो कॅन द्या. सोडा कॅन. ते घ्या मॅडम, ठेवा तिकडे. जाऊ दे. बाबाराव खोतांना चौकशीला बोलवा. सर. चला रे मॅडम, यांना आत घेऊन बसवा. काय प्रश्नांचे किडे वळवळत आहेत का डोक्यात? असं का बोलताय माझ्याशी? नाही नाही, मी प्रश्नांचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरत असतेस ना. विचार, प्रश्न विचार. एकच तर प्रश्न आहे आपल्या समोर. त्या कागदपत्रांचं काय झालं? त्याचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्याच्यासाठीच चाललोय ना मी. फक्त हे तू कोणाला सांगू नकोस. मी कशाला सांगू? जीभ पातळ आहे तुझी, कधीही घसरते ना, म्हणून सांगतोय.